नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, बकासूरबद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहे. बकासूरच्या गोट्याबद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहे. भावांनो, बरेच जणांना प्रश्न पडलेला होता की बकासूरचा गोटा पाडलाय की नाही, आताची सध्याची परिस्थिती काय चालू आहे आणि अजून वाद मिटलाय की नाही, हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शहरी क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तर भावनो, तुम्हाला माहितीच आहे, बकासूरचा गोटा म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या देवाचं मंदिर पाडण्यासाठी बरेच माणसं आली होती, लेडीज देखील आल्या होत्या. आणि नंतर आपला बकासूर नाशिक मैदानामधून निघून डायरेक्ट सुसगावला रवाना झाला. अजून आपला बकासूर पोहोचलेला नाही आहे. 1 ते 1.5 तासानंतर आपला बकासूर सुसगावमध्ये पोहोचणारे अपडेट आपल्यापर्यंत पोचलेले आहे. त्यानंतर भावांनो, बोलणं झालं. त्यानंतरला असं निर्णय झाला आहे की संध्याकाळी 6च्या किंवा 7च्या दरम्यान एक मीटिंग ठेवण्यात येईल. त्या मीटिंगमध्ये काय होईल ते होईल. तर बघूया आता त्या मीटिंगमध्ये काय होतंय आणि त्याची देखील अपडेट आपल्या चॅनलवरती येणारच आहे. अजूनपर्यंत काय वाद मिटला नाही, परंतु जे काही गाड्या आल्या होत्या, जशा JCB आली होती, अजून ऑफिस आलं असेल, जे काही गाड्या आल्या होत्या बकासूरच्या गोट्यावरती डोंगरावर, त्या गाड्या सर्व खाली गेलेल्या आहेत, खाली पाठवलेल्या आहेत. तर भावांनो, संध्याकाळी 6-7च्या दरम्यान मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये आपल्याला निर्णय जो असेल तो समजणार आहे. तर भावांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. काय निर्णय होईल ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी ते सांगणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.